मित्रांनो, रूपच सर्व नसते हे मला एक दिवस समजून आले आणि रूपापेक्षा मन किती महत्वाचे असते हे माझ्या लक्षात आले। माझे नाव समीर आहे आणि मी आपल्या मामाच्या घरी राहून जॉब करतो। आधी मी गावात राहत होतो, मग मला नोकरी लागल्यामुळे शहरात आलो। आधी माझे मामा या घरामध्ये राहायचे, पण त्यांची दुसऱ्या शहरात बदली झाली, म्हणून आता या घरी भाडेकरू राहायचे। त्यांना जसे माहीत झाले मला या शहरात नोकरी लागली आहे, तसेच ते मला म्हणाले तू आपल्याच घरी राहा। मी घरी कामासाठी एक मोलकरीण ठेवली होती। तिचे वय 50च्या वर होते। ती रोज यायची आणि आपले कामे करून निघून जायची। तसे मला पण जेवण बनवता येत होते, पण कामावरून आल्यानंतर मला फार कंटाळा यायचा, म्हणून मी मोलकरीणला कामावर ठेवले होते। तिला काम करून जवळपास 6 महिने झाले होते आणि एक दिवस ती आपल्या लेकीला घेऊन आली। मी तिच्याकडे बघितले तर ती दिसायला काळी होती आणि तिच्या चेहऱ्यावर पूर्ण पिंपल्स होते। ती पाहायला काहीच छान नव्हती। तिच्या वयाच्या मानाने ती अजून मोठी वाटायची। मोलकरीण मला म्हणाली, ही माझी मुलगी आहे आणि उद्यापासून हीच येईल कामाला, कारण माझ्या दुसऱ्या लेकीकडे जायचे आहे। तिला आताच बाळ झाले आहे, म्हणून माझी तिथे आवश्यकता आहे। त्यानंतर तिने पूर्ण काम आपल्या मुलीला समजून सांगितले आणि मला म्हणाली, साहेब पूर्ण काम झाले आहे आणि मी जात आहे। मी तिला थांब म्हणालो आणि पॉकेटमधून पैसे काढले। तिचा महिना पूर्ण व्हायचा होता तरी सुद्धा मी तिला पैसे दिले आणि अजून थोडे जास्त पैसे दिले आणि म्हणालो, हे तुमचे पैसे घ्या। तिने पैसे मोजले आणि म्हणाली, साहेब हे पैसे जास्त आहेत। तर मी तिला बोललो, असू द्या, माझ्याकडून तुमच्या कामात येतील। तिच्या चेहऱ्यावर ते पैसे मिळण्याची खुशी दिसून येत होती। मग त्या आपल्या घरी जाऊ लागल्या। त्या दिवसानंतर तीच कामाला येऊ लागली, पण तिच्या वागण्यावरून असे समजून आले होते की ती फारच सभ्य आणि समजदार आहे, कारण ती काम करताना सुद्धा स्वतःकडे लक्ष ठेवायची। कधीच तिचे कपडे मला इकडे तिकडे दिसत नव्हते आणि काम फार नीटनेटकेपणाने करायची। तिचे राहणीमान पण छान होते, सुंदर असा ड्रेस घालून यायची। माझ्यासोबत पण फार कमीच बोलत होती। ती फार शांत स्वभावाची दिसून येत होती। तसेच बोलताना तिचे शब्द पण स्पष्ट होते आणि तिचे बोलणे पण फारच छान होते। ती पैशाने गरीब होती, पण कधीच तिने ते दाखवले नाही। कधी कधी मी तिच्यासोबत बोलायचो तर ती फक्त माझ्या शब्दाचे उत्तर द्यायची आणि त्यानंतर आपल्या कामाला लागायची। मला असे का होत होते माहित नाही, पण माझ्या मनात तिचा आदर दिवसांदिवस वाढत चालला होता, कारण तिचे रूप थोडे कमी असले तरी तिचे मन हे अप्रतिम होते। त्यामुळे माझ्या मनात ती बसू लागली, पण मी तिला हे कधी सांगू शकत नव्हतो। आता तिला काम करून अनेक महिने निघून गेले होते, तरी सुद्धा तिचे वागणे तेच होते, कमी बोलणे आणि आपले कामे करणे। एकदा मी तिला म्हणालो, तू इथे फक्त कामालाच येते का? तर म्हणाली, हो मी इथे कामालाच येते, पण तुम्ही असे का विचारत आहात? तर मी तिला बोललो, तू आली की अगोदर थोड्या वेळ बसत जा। जर तुला आवड झाली की तर टीव्ही बघायची आणि काही खाण्याची इच्छा झाली तर तू करून खाऊ शकते। मी तुला कधीच काही म्हणणार नाही। तर तिने मला ठीक आहे साहेब म्हणाली। आता तिला सांगितले, एक तर तू मला साहेब म्हणायचं नाही, तू सरळ माझ्या नाव घेत जा। तिचे बोलणे एवढे छान होते की मला तिच्याशी बोलायला आवडत होते, पण ती जास्त बोलायचीच नाही, म्हणून मी मुद्दाम तिच्या सोबत बोलण्याचे कारण शोधत होतो। ती आली ते तिला म्हणायचं, अगोदर तू चहा कर आणि त्यानंतर कामे कर। चहा करशील तर 2 कप कर। मग आम्ही सोबत बसून चहा घेत होतो। हळूहळू आता ती पण माझ्याशी बोलू लागली होती। एकदा मी तिला विचारले, तू केव्हापासून हे काम करते? तर सांगू लागली, अगोदर मी शिकत होते, पण घरची परिस्थिती वाईट होत चालली होती, त्यामुळे मला इथे कामाला यावे लागले। मी तिला म्हणालो, मग तू शिक्षण सोडले का? तर हो म्हणाली। तिचे शिक्षण फर्स्ट इयर पर्यंत झाले होते। तिला मी सांगितले, उद्या तू तुझे जे शिक्षण झाले त्याचे सर्व कागद घेऊन ये। तर म्हणाली, ते कशाला हवे? मी म्हणालो, घेऊन ये, नंतर तुला सांगतो। ती ठीक आहे उद्या घेऊन येते बोलली। दुसऱ्या दिवशी ती पूर्ण कागद घेऊन आली। मी तिला म्हणालो, आता मी तुझी पुढच्या वर्षाचे ऍडमिशन करून देतो आणि तू इथे राहून अभ्यास करत जा। हे ऐकून ती फार खुश झाली, पण म्हणू लागली, माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहे। तर मी तिला सांगितले,
तुला पैसे द्यायची गरज नाही आहे. मीच माझ्या पैशांनी तुझी ऍडमिशन करून देतो आणि तुला कॉलेज जायचे पण काही आवश्यकता नाही आहे. फक्त 1-2दा जावे लागेल. आणि मी तिची ऍडमिशन करून दिली. आता ती माझ्याकडे येऊन रोज अभ्यास करायची आणि आमचे हळूहळू बोलणे पण व्हायचे. तिला काही समजले नाही तर ती मला विचारायची आणि मी तिला सांगायचो. त्यानंतर तिला मी म्हणालो, आता तू जे काही छोट्या मोठ्या जागा निघतात त्याचे पण फॉर्म भरत जा. आणि तिला मी सर्व फॉर्म बद्दल माहिती सांगायचो आणि ती माझ्याकडे येऊन अगोदर कामे करायची आणि त्यानंतर अभ्यास करत होती. तसेच आता अगोदरपेक्षा आमचे बोलणे पण फार होऊ लागले. एकदा ती मला म्हणाली, तुम्ही खूप काही माझ्यासाठी केले आहे, नाहीतर कोणी कोणासाठी एवढे करत नाही. मी तिला म्हणालो, मला मनातून इच्छा झाली म्हणून मी केले. पण तिचे बोलणे आणि ती मला आता पूर्णपणे आवडू लागली होती. आता ती कधी अभ्यास करत असली की मी तिच्या जवळ येऊन बसायचो. तसेच तिची मस्करी पण करत होतो. तिला पण या सर्व गोष्टी आवडायच्या, कारण तिला पण हवा तसा एक मित्र मिळाला होता. आता आम्ही फार मनमोकळ्यापणाने बोलत होतो. तसेच तिला माझ्याकडे काम करून 1 वर्षाच्या वर झाले होते आणि ती सेकंड इयर मध्ये फार चांगल्या मार्काने पास झाली. ती मार्कशीट घेऊन माझ्याकडे आली आणि म्हणाली, आज तुमच्यामुळे मी खूप चांगल्या मार्काने पास झाले आहे. मी म्हणालो, ही तुझ्या मेहनतीचे फळ आहे आणि याचे श्रेय तूच आहे. पण ती बोलली, जर तुम्ही माझी ऍडमिशन केली नसती तर आज माझ्या आयुष्यात हा दिवस आला नसता. ती येऊन मला मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी तिला म्हणालो, तू रडत कशाला आहे? तर म्हणू लागली, मी रडत नाही आहे, हे माझे खुशीचे अश्रू आहे. आज ती माझ्या मिठीत येऊन रडत होती. त्यानंतर आमचे अजूनच जुळू लागले. पण आता आमचे मन फारच जुळू लागले होते आणि त्यातल्या त्यात आम्ही दोघेच असल्यामुळे अजूनच आता भलतेच वाटत होते. एकदा मी आंघोळ करून नुकताच बाहेर आलो होतो आणि ती त्याच वेळी मला काहीतरी विचारण्यासाठी आली. ती आली तेव्हा मी फार अर्धवट स्थितीमध्ये होतो आणि ती येऊन अगदी माझ्याकडे बघत होती. कदाचित तिने पण अशा अवस्थेत कोणाला बघितले नव्हते. आता मी पण तिच्याकडे बघू लागलो. आम्ही एकमेकाकडे बघत होतो. मी आता तिला माझ्याकडे आणि तिच्यावर नेऊन ठेवले, पण ती काही न बोलता मला साथ देऊ लागली. आम्ही आता वेगळ्याच स्थितीमध्ये पोहोचू लागलो. दोघांच्या शरीरात आता आग पसरली होती आणि आम्ही त्याला थंड करण्याचा प्रयत्न करत होतो. मी तर आधीच अर्धवट स्थितीमध्ये होतो आणि तिला सुद्धा त्या स्थितीमध्ये यायला वेळ लागला नाही. आम्ही आता फारच दूरवर पोहोचलो होतो आणि आम्हाला हव्या त्या गोष्टी करत होतो. काही वेळानंतर मी त्या ठिकाणी पोहोचलो, पण माझ्या त्या गोष्टीमुळे तिला थोडा प्रॉब्लेम होऊ लागला. बहुतेक तिला या गोष्टी मिळाल्या नसाव्या, पण काही वेळानंतर ती पण त्या वेळेचा आनंद घेऊ लागली. त्या दिवशी आम्ही आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्या. तसेच त्या दिवसानंतर तर आमचे असे वागणे नेहमीच होऊ लागले. पण तिला मी अभ्यासात फार मदत करायचो. ती फायनल पण पास झाली. तसेच त्या 2 वर्षात तिने फार पेपर पण दिले होते. तसेच एकदा ती एका पेपरमध्ये पास झाली. ती पास होतात सर्वात आधी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, आज मी परीक्षेत पास झाले आहे आणि मला नोकरी लागली आहे. तसेच माझ्याकडे बघून म्हणाली, जर तुम्ही मला सर्व गोष्टी करून दिले नसत्या तर आज मी कधीच इथपर्यंत पोहोचले नसते. आज मला जीवनातले सर्वात मोठे यश मिळाले आहे. तिच्या नोकरीचे ठिकाण दुसऱ्या शहरात होते, म्हणून ती आपल्या कुटुंबासह तिथे गेली आणि आता ती तिथे राहून नोकरी करत आहे आणि मला अधूनमधून फोन करत असते. मला पण तिला नोकरी लागल्यामुळे फार चांगले वाटत आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.